खुर्ची हो तळतळे आमचे सुद्धा आहे, तुमचे जसे तुमच्या लेकीसाठी तळतळे. तिचा शब्द मोडून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला, कारण तिची परीक्षा आहे. तर आमचे पोरं एका टक्क्यावर नोकरीवर फाश्या घ्यायला लागलेत. आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचं पोरगं नाही नोकरीला लागत, नाही पोरगी नोकरीला, नाही उच्च शिक्षण घेते. तुम्ही ते एसीबीसी आरक्षण दिलं, 100% पोरीला फीस मागायला लागलेत आमच्या मराठीचा. ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरीत आणि तुमच्या पोरीत? तुम्ही ईडब्ल्यूएस घालून बसले आमचं आणि खापर आमच्यावरती फोडीदा. आमच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, पोराचं आणि पोरीचं. विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं. आज आमच्या लेकरा लागले असते. ही तुझ्या भाव करता का तुमच्या पोरीत आणि आमच्या पोरीत? तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही 500 मीटरवर बंगल्यावर सुद्धा जाऊ शकत नाहीत. आमच्या लेकराचे मुडदे पडले, किती वाईट वाटत असतं आम्हाला. काल आमच्या 4 आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत. काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही. तिने गॅजेट लावतो म्हणले, तुम्ही आणखीन लावले नाहीत. केसेस मागे घेतल्या नाहीत. वंशवळ समिती तुम्ही गठीत केली नाही. ही कोणता भेदभाव आहे? कोणते लेकरं बघताय तुम्ही? उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना. आता तरी महानेता म्हणता, उघडा आता तरी डोळे. फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा, ती प्रचंड मोठी व्हावी. पण आमच्या लेकी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी. म्हणा महापक्ष, हे सत्ता, महानेता, काय नेतृत्व. फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागरपासून वर्षा बंगला तिथं जात नाही. 500 मीटरवर. आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक 600 किलोमीटर इकडून तिकडे तुडीत जातात मुंबईपर्यंत. पण आपल्या लेकीबाळीला काही नाही रे देत. हे जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे, आज ते मायबाप आहेत, महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे. हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल, लेकीबद्दल पाहिजे. धनगराच्या लेकाबद्दल, लेकीबद्दल पाहिजे. कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवलेलं. कधी देणार आरक्षण? ही किती मोठं डोकं उघडा जरा मराठ्यांनी. जरा डोक्यात उजाडा पाडा तुमच्या. एका मीडियाच्या बांधवाने त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर का जात नाही? तिथं काय काळी जादू आहे का? ते म्हणे काळी जादू नाही, माझ्या पोरीची 10वीची परीक्षा आहे. आणि पोरगी म्हणली, पप्पा तुम्ही जाऊ नका, परीक्षा झाल्यावर जाऊ. तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं. कारण पोरीची परीक्षा आहे, पोरीचं भविष्य आहे, पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं. 500 किलोमीटर गेले काय बुडून शाळां भविष्य. पण बघा शिक्षणाला, नोकरीला, लेकराला किती महत्व दिलं जातं. मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे? लेकीला, पोरीला, आपल्या शिक्षणाला, भविष्याला किती महत्व दिलं जातं. शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा. स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी, मग बाकीचं बघायचं. हे फडणवीसांचं संदेश आहे. मग वर्षावर फिरशावर जाता येईल कुठं जायचं तिथं, असा त्याचा अर्थ होतो. जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकरं करायचं बघा मोठं. स्वतःच्या लेकीला शिकताय ना, स्वतःच्या लेकाला शिकताय ना. आरक्षण मिळा ना. आणि तुम्ही नुसते बसा ढोलवाजी दुसऱ्याचेच. आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं नाही पाहिजे, नेताच निवडून आला पाहिजे. बसा ढोलवाजीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करा नुसतं पक्ष पक्ष पक्ष. घ्या मुडदे पाडून स्वतःच्या पोराचे. आणि मला नाव ठेवता, याच्यामुळं घोडे लावतो मी यांना. मला का पिसाळ कुत्र चावलं का? यांच्यात असा दुजा भाव आहे. स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरिबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक. म्हणून मी यांना बोलतो. मी काय माझ्या स्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांनो? आपलेच गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोलतो. का बोलू नये यांना? हे असे दुजा भाव करतात. जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे. कारण कालपासून माझी सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली. लेकीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही.
तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटोळं झालं. मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कसं काय जाते? सरळ क्लिअर आहे. जर स्वतःच्या पोरीच्या पुढं शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री जाणार नसले तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री चाललेत कसं काय जाता? याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करतात. तुमच्या पोरीला वेगळा नाही आणि आमच्या पोरीला वेगळा नाही. आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना, पण तुम्ही पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाहीत तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत, प्रमुख तुम्ही आहेत. तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो. आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालेल. तुमच्या पोरीला माया करा, आमच्यांना करू नका. पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते. तुमच्याकडे पालकत्व महाराष्ट्राचं नसायला पाहिजे. हे चांगलं नाही चाललं. तुमची जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्या ज्यावेळेस संकट उभं आहे ना त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आहेत. आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. फक्त मराठ्या सांगतो डोळे उघडा. आता तरी उघडा डोळे जरा, बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत, शब्दाच्या पुढे जायचं नाही. पण आपल्या लेकरांचं वाटोळं झालं, फार फाश्या घेतल्या तरी चालत.